हाय हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर चला आजचा आपला मेनू आहे वडा आणि सांबर. तर हे वड्यासाठी मी ह्याच्यामध्ये सगळं घेतलेलं आहे. आपला कांदा टाकला आहे, जिरे टाकलेत, हिरव्या मिरच्या, मीठ, बस एवढंच टाकलं. तर चला आता वडे करून घेते. तर सांबर केलं. सांबरची रेसिपी काय मी शेअर केली नाही आहे तुमच्यासोबत. तर आपलं मस्त असं सांबर झालं आहे. आता वडे करून घ्यायचे. तर चला घेते आता वडे करून. ऐसा करो ना, हमारा बेटा ड्यूटी गए, शाम में आता, मुझे भेज दो। आपके बेटे को आता ना सब? आता हाँ, ठीक। शाम को भेज दो। ठीक आहे. कसे झाले तो खाऊ तर दे म्हणावा ती. आता साऊथ इंडियन झाली तो होय. जाऊ दे कसे झाले सांगा ना. एवढ्या मेहनतीने केलेलं असते माणसानं. आयपॅड लावून बसली तर चांगलं आहे. छान झालेत ना. मीठ बीट जरा जास्त ठीक आहे. कलरचं इकडं वंत हे राहिलंय ना तसं. हां पहिली मोठी होती पण जाऊ दे. उजेड पडण्याशी मतलब आहे काय. दमन. तर बघा एवढं झालंय आपलं असं तूप. हे पाहू शकतात. अर्धा किलोच्या वर आहे. हे ताकद ना जास्त कशामुळे आलंय तुम्हाला सांगते मैत्रिणींनो. ह्यावेळेस बघा किती आलं या. गेल्या वेळेस काही झालं नव्हतं. हे काय झालं, सकाळी मलाई काढून ठेवली बाहेर आणि तूप केलं 4 वाजता. त्याच्यामुळे हे सगळा घोळ झाला आहे. जर लगे काढून केलं तर एवढं ताकद निघत नाही आणि तूप पण जास्त निघतंय. निघालं आहे तसं तर अर्धा किलोच्या जवळ वर आहे, जवळ नाही. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहे सगळ्याजणी? मजेत ना? मजेतच राहायचं. तर आज आहे रविवार, पौष महिन्यातला 3रा रविवार. तर चला मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझ्या ताईंना पौष रविवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला आजचा स्वयंपाक म्हणजे एवढा लेट झाला आहे. सकाळी वडे केले नाश्त्याला. आता वडे खाल्लेत सगळ्यांनी. आता दुपारी कुणाला जेवायचं नाही, डायरेक्ट संध्याकाळी. पण मला संध्याकाळी जेवायला जमत नाही कारण दिवस मावळ्याच्या नंतर हे आता केस पण मी सकाळीच उठल्यावर विचारले तर नंतर विंचरायचे नसते. तर आमच्या सासूबाई म्हणायच्या की दिवस निघाल्याच्या नंतर पौष रविवारी डोकं वगैरे विचारायचं नसते. आपण जर डोकं विचारलं तर सूर्यनारायणाच्या तोंडात केस जातात असं त्या म्हणत होत्या. त्याच्यामुळे आम्ही त्यांचंच फॉलो करतो. तर माझ्या जावा पण आणि मी पण. तर आम्ही दिवस निघाल्याच्या नंतर विंचरत नाहीत मैत्रिणींनो. आणि दिवस मावळ्याच्या नंतरच विचारायचं तुम्हाला विंचरायचं बी असेल तर. त्याच्यामुळं फक्त आवरले. आता विंचरलं नाही आहे. सकाळी एकदाच बांधून घेतले होते असे वरी केस. कारण खाली जर मोकळे सोडले तर पुन्हा येते तर मग ते हातात येतात केस. त्याच्यामुळं मी सकाळीच असे बांधून घेतली एकदाच केस. म्हणलं नकोच आता थोडंसं बसते. चला मिस्टर घरी येतात. ते वरी जुनं आपलं ओव्हन होतं ते ओव्हन काढलं आहे. ते काय झालं आहे त्याला काय माहीत नाही आहे. तर बघायले त्याचं नीट करायले म्हणजे जैन बघायला आहे. पण त्यांनी बाहेर गेले तर ते आल्याच्या नंतर, कारण लेकरं व्हिडिओमध्ये येत नाहीत त्याच्यामुळे ते आले तर दाखवते तुम्हाला मी. नवंच बजाजचं ओव्हन आहे मैत्रिणींनो. काय झालं त्याला बंद पडलं होतं माहीत नाही आहे. आणि तिळं वाळू घातलीत मी, बघू शकतात तुम्ही. मी आईकडून आणली होती येताना तिळं. खूप मस्त तिळं इथं, छान गावरान तिळं इथं. तर वाळू घातली तर म्हणलं संक्रांत आली आता तर त्याच्यासाठी वाळू घातली. तर लाडू कसं तरी मी एकदा केलेत लाडू. हे पौष महिन्यात मी लाडू नेहमीच करत असते. देवाला प्रसादाला पण होते तर नैवेद्याला आणि आपल्याला पण लेकरांना तिळं खाल्लेले चांगले असतात ना थंडीच्या दिवसात. तर त्याच्यामुळं म्हटलं चला थोडेसे तिळं. मिस्टर आमचे शेंगा फोडत बसले होते इथं, बघू शकतात. दाखवू नको व्हिडिओमध्ये यायचं नसतंय. नाही म्हटलं बाहेर गेले तर दुकानं म्हणलं तुला बंद असते. तर आज रविवार आहे, 1-1:30च्या नंतर दुकान बंद असते. पण आमचे मिस्टर ऐकतील तर ते कसले ऐकणार नाही. जाऊन बघतो कुठं लई लांब आहे म्हणलेत. आता कुठं गेले ते कुठून काय घेऊन येतात काय माहीत नाही आहे. येतीलच आता. आता स्वयंपाक करायचा आता विचार करायले. एकटीपुरता स्वयंपाक करू काय करू ह्याच्यामध्येच आहे. आता एक भाकरी टाकावी, भाजी करावी आणि जेवावा असा विचार चालू आहे. यांच्या ह्यांना संध्याकाळी आता ते ओव्हन नीट करायला त्याच्यात त्यांना बनवायचे सँडविच. त्याच्यासाठी ब्रेड पुडायला गेले तर चला बघूत आता काय काय होते. तुमच्यासोबत मी शेअर करते. होतं का उघडं? नाही दुसरी कोण आणलं असतं.
तिथं तर आता बी आण तिथं काय आणायचं सांग होय का? नको आता तांदूळ घे तुला पैसे राहते चिल्लर माझ्या कोणच नाही म्हणून माझ्याकडे चिल्लर पैसे जोडे बघूत ना काय फरक पडतंय. चालू झालंय का पण बघूत होतंय का नाही, नाहीतर नेऊन दाखवून आणावं लागेल. होय हो हां म्हणतो काय झालं तर ठीक आहे. तर चला आता कुणाचं काही असू लागली भूक. आता करायला गोबी मटरची भाजी. मला भाजी दुसरीच करायची होती पण मी कॅन्सल केलं. आणि आपली वडे तळलेली सकाळची कढई आहे. तुम्ही म्हणताल हे काय आहे तर चिटकलते ना वडे सकाळी हे अशी बाजूला, तर ती कढई आहे. त्याच कढईमध्ये तशीच ठेवली होती. आता गोबी मटर करायले. हे मटर, ही गोबी, एक टोमॅटो, हे आपल्या अद्रक लसूणची पेस्ट. भरपूर अशी भूक लागली. ह्यांनी खाल्लेले आहेत वडे सकाळी. तर चला एवढं उडत ना लवकर काय म्हणते ते मटर त्याला टाकली की अद्रक लसूणची पेस्ट पाहिजे गो. हातावर आलं उडून तेल. काढा बघा आता. अहो हे जास्त लाल झाले की मगवाच्या पेक्षा. हो होय मग त्याला तेच म्हणत होतो ना मी. खाली ठेवायचं ना. बघू दे हां बघ जे आता. हां बघ ना त्याला काय होतं. मगवाच्या पेक्षा छान झालंय हे. हां मोड त्याला दोन कर. गरम आहे हो. तुम्ही हे करा. ते कागदापेक्षा खालीच ठेवलेलं छान झालंय जे पप्पा म्हणले ते. इकडे मग हे छान लागायलंय ना. ते मगवाचं त्याला वाटलं ते पेपर ते सांगितलं होतं ना त्यांनी तसं, त्याच्यामुळे त्याने ते पेपर ठेवला होता. पण हे बी छान आहे ते बी छान आहे. चला असू दे. पतंग उडवायले कसा छान छान पतंग आहे. मस्त खूप वर गेला हे पाहू शकतात तुम्ही. इकडे संक्रांतीला पतंग उडविण्याची खूप मस्त पद्धत आहे मैत्रिणींनो. सगळे अशी पतंग उडवितात वरी. तर बघा मस्त असा पतंग खूप वर गेलाय. मस्त वाटायला. कधीच्याच नव्हता असा पतंग उडविता पण छान उडवला. खूप वर गेलाय. मस्त वाटायला. आकाशाला भिडलाय असं वाटायला पतंग. कधी नाही ते लय भारी जे लय मस्त उडायलाय बरं का. त्यांचे मित्र गेले ते बालाजीला, तिथून लाडू आणलाय बालाजीचा प्रसादाचा. ते खायलेत. मला रविवार छान आहे की नाही लाडू. तिथल्या प्रसादाची काही बातच वेगळी असते. आपण ते स्वेटर हां दिसतंय का कॅमेरा चालू म्हणल्यास. मॉलमध्ये सामान छान भेटलं की नाही. मस्त भेटलंय. जसं आहे तसं. आता खेड्यापाड्यात कुठले मॉल असणार आहेत. जिथं आहेत तिथं तर सामान स्वस्त. आम्हाला तर छान भेटलं बघा मैत्रिणींना. चला कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजचा ब्लॉग कसा वाटला. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओचा इथंच एंड. सर्वांना बाय.